नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नेहमीप्रमाणे भाजप हा पहिला क्रमांकाचा पक्ष झाला. ते अपेक्षितच होतं. एक मराठी माध्यमं सोडली तर बाकी सगळ्यांना ते अपेक्षित होतं. अगदी उबाटा शिवसेना असेल, शरद पवारांची उरलेली राष्ट्रवादी असेल, भाजप असेल किंवा भाजपच्या टीकाकारांना देखील ते अपेक्षित होतं. फक्त मराठी माध्यमांना अपेक्षित नव्हतं. आणि म्हणूनच शरद पवारांचा पक्ष खूप मागे पडला किंवा शरद पवार गट मागे पडला आणि अजितदादा गट हा थेट दुसऱ्या क्रमांकावरचा पक्ष बनला. याचं सूतक मराठी माध्यमांना लागलं असलं तरी प्रत्येकाला असंच होणार याची खात्री होती. आपण जो उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्याविषयी सहानुभूतीचा एवढा मोठा बुडबुडा फुगवलेला आहे, तो पार तोंडघशी पडणार आणि फुटणार हे अगदी मराठी माध्यमांनासुद्धा माहिती होतं. पण खाल्ल्या मिठाला जागावं लागतं, म्हणूनच तो सहानुभूतीचा फुगा आणखीन फुगवला जात होता. भाजपला इतकं मोठं यश मिळालं हे सांगण्याची लाज वाटत असल्यामुळे मग इतर गोष्टीकडे लक्ष वळवलं जात होतं. पण शरद पवारांचा पराभव झाला आणि तो त्यांच्या पुतण्याकडून झाला. लक्षात ठेवा, मी भाजपकडून झाला, शरद पवारांचा पराभव भाजपकडून झाला असं बिलकुल म्हटलेलं नाही. कारण ही निवडणूक ही भाजप राष्ट्रवादीला हरवणं अशी नव्हती, तर ही निवडणूक अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवार यांचं नेतृत्व झुगारल्यानंतरची पहिली निवडणूक होती. आणि शरद पवारांना आपल्या तळहाताच्या रेषेप्रमाणे महाराष्ट्र माहिती आहे असं म्हणणारे जे सगळे दिवटे आहेत त्यांना चपराक हाणणारा निकाल आला. या दृष्टीने जर बघितलं तर एक गोष्ट लक्षात येतं की शरद पवारांच्या हातावर कुठल्या रेषा आहेत ह्या शरद पवारांनासुद्धा माहिती नसतील, पण त्यांच्या सगळ्या चमच्यांना आणि कुडमुड्या ज्योतिषांना माहिती असतात. पण जे शरद पवार सांगत होते की महाराष्ट्रातलं वारं बदलते, राजकीय वारं बदलते, राजकीय दिशा बदलते, ते शरद पवार दणक्यात पराभूत झाले आणि आपल्या पुतण्याकडून पराभूत झाले. ही जी वस्तुस्थिती आहे ती कथन करताना मराठी माध्यमातल्या पवार चमच्यांना दुःख झालं तर नवल नव्हतं. पण खुद्द असे अनेक पराभव शरद पवारांनी यापूर्वी पचवलेले आहेत. त्यांच्यासाठी काही नवीन नाही आहे. मी पवारांच्यावर कडाडून टीका करणारा पत्रकार असलो तरीही पवारांच्या गुणवत्तेला आणि कर्तृत्वाला मी कधीही कमी लेखलेलं नाही. कारण मित्रांनो, एक गोष्ट असते, राजकारणात तुमचं सर्वायवल टिकून राहणं अगत्याचं असतं आणि टिकून राहण्यासाठी अनेक पराभव पचवावे लागतात. यश येतं जातं, पण पराभव पचवणं हे फार मोठी नेतृत्वाची कसोटी असते आणि त्यामध्ये शरद पवार कायम यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे हा एक आणखीन पराभव, यापेक्षा पवारांच्या लेखी या ग्रामपंचायत निवडणुकीतला एक तुलनेने अगदी नगण्य असा पराभव हा फार मोठा नाही आहे. पण हा पहिला पराभव असा आहे की जो पवार परिवारातल्या कोणा दुसऱ्या पिढीतल्या तरुण नेत्याने आपल्या काकाचा पराभव केला आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच सगळ्यांचं अगदी पवार प्रेमी जे लोक आहेत त्यांना दुःख होणं स्वाभाविक असलं तरीही पवारांनी जी एक बाजी मारली आहे ती त्याच्या चमच्यांनी सांगू नये याचा मला खेद होतो. बाकी काही असेल, पण पवार ज्या प्रकारचं राजकारण गेल्या 5-6 दशकामध्ये करत आले त्या दृष्टिकोनातून जर या ग्रामपंचायत निवडणुकीकडे बघितलं तर पवारांनी परत एकदा मोठं यश मिळवलं आहे हे मान्य करावंच लागेल. कारण पवारांचं तुम्ही गेल्या 5-6 दशकातलं राजकारण बारकाईने अभ्यासलं तर पवारांनी कधीही आपला पक्ष, ते ज्या पक्षात असतील तो पक्ष, आपली संघटना ही मोठी करण्याचा प्रयत्न केला नाही. आपल्या लोकप्रियतेचा किंवा राजकारणाचा पाया विस्तारित करण्याचा प्रयत्न केला नाही.
आपलं काही घडवणं यासाठी पवारांनी कधी फारसे प्रयत्न केले नाहीत, पण इतर पक्षांचं नुकसान करण्याकडे पवारांचा सातत्याने कल राहिलेला आहे. मग हे पक्ष, जे कोणी इतर पक्ष असतील, ते पवारांचे मित्र असोत की शत्रू असोत, पण दुसऱ्या कुठल्याही पक्षाचं सतत नुकसान करत राहणं, त्यांचे डाव बिघडवणं, त्यांच्या यशाला अपशकुन करणं, यासाठीच शरद पवार कायम राजकारण करत आले. आणि त्यातून अनेकदा शरद पवार स्वतः ज्या पक्षात असतात त्याही पक्षाला पवारांनी सोडलेलं नाही. 1995 साली तुम्हाला आठवत असेल तर शिवसेना भाजप युतीला प्रचंड यश मिळालं होतं आणि त्यावेळेला मुख्यमंत्री असलेले शरद पवार हे स्वपक्षाला पराभूत करणारे सगळ्यात मोठे नेते ठरले होते. ज्या काँग्रेसमध्ये जाऊन शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं आणि ते कसं बसं 2090च्या निवडणुकीत टिकवलेलं होतं, त्याच काँग्रेसचं 1995च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी पुरतं वाटोळं करून टाकलं. त्यामध्ये विलासराव देशमुख यांच्यासारखा ज्येष्ठ काँग्रेस नेता आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजे लातूरमध्ये सुद्धा पराभूत झाला होता. त्याला पाडण्याचं जे श्रेय आहे ते राजकीय पत्रकार तेव्हाचे ओळखत होते की शरद पवारांनीच विलासराव देशमुखांच्या विरोधातला उमेदवार जनता दलाला दिला. स्वपक्षातर्फे विलासरावांना उमेदवार केलं होतं, पण विरोधातला उमेदवार शरद पवारांनी जनता दलाला दिला आणि विलासराव आपल्या बालेकिल्ल्यात पराभूत झाले होते. मला वाटते तेवढी एक निवडणूक सोडली तर विलासराव कधी निवडणुकीत पराभूत झाले नव्हते. हा, त्या चिडीनंतर ते परत विधान परिषदेला उभं राहायला गेले, तो पराभव दुय्यम आहे, पण आपल्या बालेकिल्ल्यातला पराभव विलासरावांचा झाला तो शरद पवारांनी घडवून आणला होता. आणि 140च्या आसपास ज्या पक्षाकडे आमदार होते त्या काँग्रेस पक्षाला, ज्याचे मुख्यमंत्री शरद पवार होते, त्यांनीच फार 80 का 82 आमदार इतकं खाली आणून ठेवलं होतं. त्यामुळे सांगायचा मुद्दा असा की शरद पवारांचं गेल्या 5-6 दशकातलं राजकारण तुम्ही बघाल आणि समजून घेण्याचा प्रयत्न कराल तर पवार कधीही स्वतःचं काही संघटन, पक्ष उभा करणं, त्याचा विस्तार करणं याला प्राधान्य देत नाहीत, तर आपले मित्र किंवा शत्रू यांचे जे पक्ष किंवा संघटना असेल त्यांचं नुकसान कसं करायचं या दृष्टीने पवार सगळे राजकीय डावपेच खेळत असतात. आणि मग तो जो दृष्टिकोन आहे शरद पवारांच्या राजकारणाकडे बघण्याचा, तो जर बघाल तुम्ही तर मग तुमच्या लक्षात येईल की काल परवाच्या अतिशय छोट्या प्रमाणावर काय 2200-2300 ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्या निकालाकडे तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल शरद पवारांचा पक्षीय पराभव झाला असेल, पण शरद पवारांच्या राजकीय भूमिकेचा परत एकदा विजय झाला आहे. आणि तो विजय असा आहे की आजपर्यंत इतर अनेक पक्षांना अशाच प्रकारे पोखरून शरद पवारांनी संपवलं होतं, जमीनदोस्त केलं होतं, धुळीस मिळवलं होतं. त्या शरद पवारांनी पहिल्यांदा अधिकृतपणे बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेला किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडे उरलेली जी शिवसेना आज आहे तिला 6व्या क्रमांकावर नेऊन पोचवलेलं आहे. 6व्या क्रमांकावर नेऊन पोचवले आणि त्यात पुन्हा शरद पवार हे उबाठा शिवसेनेपेक्षा ग्रामपंचायती अधिक जिंकू शकलेत, यासाठी शरद पवारांना मानावं लागेल. शरद पवारांनी आपल्याही पक्षाला क्षमा केलेली नाही. राष्ट्रवादी पक्ष फुटण्याची पाळी शरद पवारांनी आणली आणि त्यामुळेच आपल्याला बंडाचा झेंडा उभारावा लागला असं खुद्द अजितदादांनी सांगून झालं. आणि फक्त अजितदादा नव्हे तर दिलीप वळसे पाटील असतील, छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, ह्या पवारांच्या दीर्घकाल निकटवर्ती राहिलेल्या नेत्यांनीसुद्धा सांगितलं, जाहीरपणे सांगितलं की पवारसाहेबांनी आम्हाला बंड करायला जणू काही भाग पाडलेले आहे. आम्हाला कंटाळा आला होता. सतत पवारांच्या या डावपेचात
बळीचा बकरा व्हायला आम्ही कंटाळलो होतो आणि म्हणून आम्ही बाजूला झालो. यातून लक्षात येतं की पक्ष फोडणं, पक्षाची नासाडी करणं, उभारण्यापेक्षा नासाडी करणं हे शरद पवारांच्या आयुष्यात राजकीय धोरण राहिलेलं आहे. आणि त्यामुळेच त्या दृष्टीने जर काल परवाच्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाकडे बघितलं तर आपलं धोरण शरद पवारांनी अतिशय यशस्वीपणे राबवलेलं आहे की त्यांनी स्वपक्षाचं नुकसान केलंच, पण त्यापेक्षा अधिक नुकसान हे शिवसेनेचं केलेलं आहे. जी अखंड शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांच्या पिताजींनी म्हणजे बाळासाहेबांनी सोपवली होती, त्याचे 2 तुकडे पडलेत आणि दोनही तुकडे अजितदादांच्या गटापेक्षा दुबळे आहेत. अजितदादांना जितकं ग्रामपंचायतीत यश मिळालं त्यापेक्षा कमी यश हे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री असूनही कमी यश मिळालं आहे. आणि दुसरीकडे ओरिजिनल पक्ष आपल्याकडेच आहे असं दावा करणारे शरद पवार, सुप्रियाताई आणि उद्धव ठाकरे यांच्याही दोन्ही पक्षांना जर तुलनेत बघितलं तर तिथे शरद पवार यांचा गट मोठा राहिला आहे आणि उद्धव ठाकरे यांचा गट आणखीन छोटा झाला आहे. त्यामुळे एक गोष्ट विसरून चालणार नाही, शरद पवारांनी आपल्या पक्षाचा पराभव घडला तरी आपल्या धोरणांचा विजय केला आहे. आणि म्हणजे धोरण म्हणजे काय, मला वाटते 2-2.5 वर्षापूर्वी केव्हा तरी एका व्हिडिओत, हिंदी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले बर्मुडा ट्रँगल आहेत. तो अमेरिकेच्या कॅरिबियन बेटांजवळ एक कुठे बर्मुडा त्रिकोण, बर्मुडा ट्रँगल म्हणतात, की त्याच्या जवळपास गेलेली विमानं, त्याच्या जवळपास गेलेली जहाजं कुठे गायब होतात, अंतर्धान पावतात, त्यांचं नामोनिशाण शिल्लक उरत नाही. गेल्या 30-40 वर्षामध्ये शरद पवारांचं महाराष्ट्रातलं राजकारण बघितलं तर त्यांच्या जवळ गेलेले पक्ष एक एक करून नष्टप्राय झाले. त्यांच्याशी मैत्री करणारे, त्यांच्याशी भांडण करणारे, पण कुठल्या ना कुठल्या पक्षाची पुरती नासाडी करून टाकणं हे शरद पवारांचं राजकारणातलं बहुमोल धोरण राहिलेलं आहे. आणि मग तो दृष्टिकोन जर बघितला तुम्ही तर तुमच्या लक्षात येतं की अजितदादांनी राष्ट्रवादी वाचवली असं म्हणता येईल, पण त्याच वेळेला शरद पवारांनी बाळासाहेबांची शिवसेना ही जवळपास नामशेष करून टाकलेली आहे. आता एकनाथ शिंदे किती वाचवू शकतात ते दिसेल, कारण आताच्याही ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना जितक्या ग्रामपंचायती जिंकता आल्या त्याच्या दुपटीपेक्षा अधिक एकनाथ शिंदे यांनी ग्रामपंचायती जिंकलेल्या आहेत. आणि त्या जिंकल्या आहेत त्याचा आकडा बघितला तर मान्य करावं लागतं की एकनाथ शिंदे यांनी 1.5 वर्षापूर्वी जे बंड केलं ते खरोखरच शिवसेना वाचवण्यासाठी होतं. कारण शरद पवारांच्या आहारी गेलेले उद्धव ठाकरे हे आपल्या पित्याने स्थापन केलेली, जोपासलेली, वाढवलेली शिवसेना नामशेष करून टाकण्यासाठी कटिबद्ध झाले होते. आणि जितकं शरद पवार एकत्रित शिवसेनेचं नुकसान करायला बघत होते त्यापासून शिवसेना वाचवण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी यशस्वीरित्या केलं. आणि आत्ता नाही, मला वाटते वर्षभरापूर्वी केव्हा तरी अशा 4-5 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या, त्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटाला, तेव्हा गट होता आता तो पक्ष झालेला आहे, त्या गटाला अधिक जागा मिळाल्या होत्या आणि उद्धव ठाकरेंना तेवढं यश मिळवता आलं नव्हतं. मुद्दा इतकाच मित्रांनो की शरद पवारांनी ज्या वेळेला 2019मध्ये महाविकास आघाडीचा डाव टाकला आणि त्या जाळ्यामध्ये उद्धव ठाकरे अलगद येऊन फसले, तेव्हाचं जे शरद पवारांचं उद्दिष्ट होतं त्यामध्ये शरद पवार हे कमालीचे यशस्वी झालेत. कारण त्यांनी बाळासाहेबांनी आपल्या पुत्राकडे सोपवलेली जी शिवसेना किंवा जो राजकीय पक्ष होता तो जवळपास नामशेष करून टाकलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे आता पित्याचं नाव उरलं आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव उरलं आहे, पण बाळासाहेबांची जी शिवसेना होती ती आज उद्धव ठाकरे यांच्याकडे उरलेली नाही. जो काय त्यातला मोठा बल्क आहे तो एकनाथ शिंदेमुळे शिल्लक आहे. आणि त्यामुळे शरद पवारांचं जे दीर्घकालीन धोरण आहे ते पुन्हा एकदा यशस्वी
ठरलं हे मान्य करावंच लागेल. आणखीन एक भाग लक्षात घेतला पाहिजे. या सगळ्या प्रयत्नातून शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना परत एकदा दाखवून दिलं की पराभवात सुद्धा मी माझा पक्ष हा तुमचा मोठा भाऊ आहे. कारण 200च्या आसपास काहीतरी ग्रामपंचायती शरद पवारांनी त्या गटाने जिंकलेल्या आहेत आणि उद्धव ठाकरे यांना 150चा पल्ला देखील पार करता आला नाही. तेव्हा एकूण निकालांकडे सगळ्या राजकीय पक्षांचा व्यापक दृष्टिकोन घेऊन तुम्ही बघाल तर शरद पवार पराभूत झाले. शरद पवार आणि सुप्रियाताईंचा गट पराभूत झाला, 5व्या क्रमांकावर फेकला गेला असं तुम्हाला म्हणता येईल. पण बाकीच्या सगळ्या 6 पक्षांच्या गणितामध्ये समीकरणामध्ये डोकावून बघण्यापेक्षा केवळ शेवटच्या 2 त्या 6 पक्षांच्या क्रमवारीमध्ये शेवटचे 2 पक्ष तुम्ही बघाल तर शरद पवारांनी बाजी मारलेली दिसेल. त्यांनी आपला गट हा कमीत कमी उद्धव ठाकरे यांच्या उबाठा शिवसेनेपेक्षा ताकदीने अधिक असावा, अधिक ग्रामपंचायतीत जिंकलेला दिसावा यासाठी प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वी ठरलेत. आणि म्हणून राजकारण जेव्हा समजून घेतो आपण तेव्हा फक्त हा पक्ष जिंकला तो पक्ष हरला एवढ्यावर थांबून चालत नाही. तर प्रत्येक पक्षाची भूमिका काय, त्याची वेगवेगळ्या काळातली राजकीय धोरणं काय राहिली, त्या पक्षाचा राजकीय इतिहास आणि राजकीय वाटचाल कशी आहे, मग तो पक्ष असो किंवा नेता असो, त्याची वेगवेगळ्या कालखंडातली वाटचाल याचासुद्धा राजकारण समजून घेताना अभ्यास करावा लागतो. आणि तो अभ्यास केला तर मग शरद पवारांचं धोरण हे आपलं काही उभं करण्यापेक्षा दुसऱ्याने काही उभं केलं असेल तर त्याची पडझड करणं, त्याची नासाडी करणं हे शरद पवारांचं कायमस्वरूपी राजकीय धोरण राहिलेलं आहे. आणि ते धोरण परत एकदा या छोट्याशा 2200-2300 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये शरद पवारांनी यशस्वी करून दाखवले. शरद पवार उगाच सांगत नाहीत की मी म्हातारा झालो का, मी निवृत्त होण्याची लोकांना घाई का आहे, मी बिलकुल म्हातारा झालेला नाही, आजसुद्धा मी पूर्वीच्या जिद्दीने राजकारण खेळू शकतो. तेव्हा राजकारण पवारसाहेब कुठलं खेळू इच्छितात हे आपण समजून घेतलं पाहिजे. वरकरणी तुम्ही म्हणाल हा पवारांचा गट हा 5व्या क्रमांकावर गेला, पण तो तुमचा दृष्टिकोन आहे, पवारांचा दृष्टिकोन नाही आहे. पवारांचा दृष्टिकोन हा नासाडी करणारा आहे आणि नासाडी करताना स्वपक्ष नव्हे तर मित्रपक्ष आणि शत्रुपक्ष कोणाची ना कोणाची नासाडी करणं. कधीकाळी राज्यात 2ऱ्या क्रमांकाचा असलेला शेतकरी कामगार पक्ष आता जवळपास नामशेष झाला आहे. रिपब्लिकन पक्ष संपला आहे, जनता दल नावाला उरलेला नाही. रिपब्लिकन पक्षाचे तर इतके गट झालेत की त्याची मोजदाद करता येत नाही, इतका तो दुबळा होऊन गेलेला आहे. पण शरद पवार राजकारणात टिकून आहेत आणि टिकून राहून त्यांनी गाजवलेलं कर्तृत्व कुठलं आहे तर सलग 30-40 वर्ष कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्ष किंवा संघटना यांची नासाडी शरद पवार करून दाखवत आलेत. आणि आत्ताच्या सुद्धा या छोट्याशा 2200-2300 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पवारांनी अनेक पक्षांची नासाडी करून दाखवली आहे. विधानसभेला 2ऱ्या क्रमांकावर असलेली एकत्रित शिवसेना ही आत्ताच्या या निवडणुकांमध्ये ग्रामपंचायतीच्या एकनाथ शिंदेंचा गट 4थ्या क्रमांकावर आणि उद्धव ठाकरेंचा गट 6व्या क्रमांकावर आहे. काँग्रेस 3ऱ्या क्रमांकावर आली आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी मागे पडली असली तरी अजितदादांची राष्ट्रवादी ही 2ऱ्या क्रमांकावर आहे. आणि पवार हे व्यक्तिनिरपेक्ष कसे आहेत बघा. आपला गट म्हणजे आपल्या लाडक्या कन्येसाठी आपण दिलेला वारसा आहे. त्या गटाला सुद्धा खुद्द बारामतीमध्ये नामशेष करण्यापर्यंत शरद पवारांनी मजल मारली असेल तर आपण त्यांचं कौतुक करावं लागेल. शरद पवारांनी परत एकदा आपल्या राजकीय भूमिका आणि राजकीय दीर्घकालीन धोरणानुसार मोठी बाजी मारली हे मान्य करावं लागतं. कारण त्यांनी अनेक पक्षांना म्हणजे
शिंदे गट असेल, अजितदादा गट असेल, उद्धव गट असेल, या 3 पक्षांना जबरदस्त तडाखा दिला आहे आणि महाराष्ट्रात खालून दुसरा क्रमांक मिळवला आहे. पण तरीही उद्धव ठाकरे ज्यांच्याविषयी जनमानसात प्रचंड सहानुभूती आहे त्यांनाही 6व्या क्रमांकावर ढकलले. पवार समजून घ्या मित्रांनो. तर मी काय म्हणतोय ते लक्षात येईल. पराभवात सुद्धा पवारसाहेबांनी मोठी बाजी मारली. मित्रांनो, आत्ता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.